नमस्कार मंडळी, मी सविता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत खूपच टेस्टी, कुरकुरीत आणि हेल्दी पत्ताकोबीचा स्नॅक्स। हा स्नॅक्स इतका चविष्ट लागतो की एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा बनवा। तर चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी एका बाउलमध्ये मी 1 चमचा दही घेतला आहे। त्यात ठेचलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण, धना पावडर, लाल तिखट, हळद, जिरं आणि चवीनुसार मीठ, किसलेला पत्ताकोबी घेतला अर्धी वाटी। हे सगळं एकत्रित करून घेऊया। त्यात 1 चमचा बेसन, 1 चमचा ज्वारीचं पीठ, 1 चमचा रवा, हे सगळं मिक्स करून घेऊया। थोडं थोडं गव्हाचं पीठ टाकायचं। याच्यात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये, कारण कोबीला पण पाणी सुटतं आणि आपण दही पण टाकलेलं आहे। एक चांगला घट्ट गोळा तयार करून घेऊया। थोडंसं तेल घेतलंय, मिश्रणाला लावून घेऊया। त्याचे असे आपण लांब लांब गोळे तयार करून घेऊया। मी इथे बाजूला एका टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आणि त्याच्यात एक चाळण ठेवले। त्याच्यात आपण हे गोळे ठेवून देऊया आणि 5-6 मिनिटासाठी वाफवून घेऊया। पाच मिनिटानंतर बघूया। शिजले आहे की ते चेक करून घेऊया। आता फोडणीसाठी 1 चमचा तेल घेतला आहे। त्यात कढीपत्ता, हिंग, मोहरी, जिरं आणि 1 चमचा पांढरे तीळ टाकून घेऊया। बारीक काप करून परतून घेऊया। तुम्ही याला तळू पण शकता। हे असेही छान लागतात आणि तळूनही छान लागतात। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। वरून कोथिंबीर टाकली आहे। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद।